श्री दत्त महात्म्य अध्याय 51 कथाभाग। हा अध्याय अवतरणिकेचा आहे। अवतरणिका म्हणजे प्रत्येक अध्यायातील विषय पुन्हा संक्षिप्तपणे सांगणे। संपूर्ण अवतरणिकेचा गोषवारा पुढील प्रमाणे आहे। अध्याय 1 ते 3 मंगलाचरण, नवविधा भक्ती व तिची लक्षणे, कौशिकाची कथा, कौशिक पत्नीचा सूर्याला शाप व दत्त जन्माख्यान। अध्याय 4 ते 24 कार्तवीर्याचा जन्म, त्याची दत्ताशी भेट, दत्तात्रेयाचे वरदान व राज्यकारभार वर्णन, कार्तवीर्याची विरक्ती, दत्ताचा उपदेश, वेदांत सिद्धांत, अष्टांग योगाचे शिक्षण, अर्जुनाचा योगाभ्यास, परशुराम चरित्र, अर्जुनाचा युद्धात मृत्यू, रेणुका महात्म्य। अध्याय 25 ते 38 मदालसा व कुवलयाश्वाची कथा, अलर्काचे आख्यान, दत्तात्रेयाकडून अष्टांग योगाची दीक्षा व अलर्काचा योगाभ्यास आणि निर्वाण। अध्याय 39 ते 45 आयुराजाचे आख्यान, नहुषाचा जन्म, हुंडासुराचा नहुषाच्या हस्ते वध, नहुषाचा विवाह आणि राज्यग्रहण। अध्याय 46 ते 50 देवयानी व ययातीची कथा, यदूचे चारित्राख्यान, यदू व अवधूत यांची झालेली भेट, अवधूताने केलेले 24 गुरु आणि त्यांच्याकडून त्याने घेतलेले गुण। अध्याय 51 अवतरणिकेच्या निमित्ताने पुन्हा एक वार उजळणी। अध्याय 51 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। जे निर्विकल्प परब्रह्म तेच परमधाम, ते कळावया सगुण ब्रह्म कथिले दीपक वेद धर्म संवादे। हा 5400 ग्रंथ, 50 अध्याय केले येथ, भक्ती ज्ञान वैराग्य येथ स्पष्ट यथार्थ वर्णिले। अनुक्रमे करून ज्या अध्यायात जे कथन ते संक्षेपे करून आता निरूपण करू येथे। स्वयमेव केले मंगलाचरण, नवविध भक्तीचे वर्णन सांगितले क्रमे करून, सृष्टीक्रमण संक्षिप्त, दत्तात्रेयाचे मायबाप यांचे गुणस्वरूप, गुरुशिष्य कथेचा संक्षेप प्रथमाध्यायी जाणावे। बहुधा केले दीपके प्रश्न, वेदधर्मा हर्षून, पितृपुत्र संवाद सांगून कौशिकाख्यान कथन करी। शापुनी सूर्या ठेवी सती, अनुसूयेसी देवस्तविती, अनुसूया ये सती प्रती। द्वितीयाध्यायी ही कथा। सूर्योदय करविता कौशिका मृत्यू येता, अनुसूया करी जिता, स्तविती देवता अनुसूयसी। वसुधेश्वरे मांडव्या सोडिला, त्रिमूर्ती दत्त अवतरला, नानापरी करी लीला। तृतीयाध्यायी हे कथा। व्हावा परमोत्कृष्ट सुत म्हणून भानुसप्तमी व्रत कथिले अनंत व्रत, कार्तवीर्यार्जुन जन्मला। गर्गे दंडनीती ऐकवून, दत्त महात्म्य सांगून वळविले अर्जुनाचे मन, हे कथा चौथ्यात। भूपास सांगे गर्गमुनी, देव जिंकले दैत्यानी, ते दत्तापाशी येऊन सेवा करुणी राहिले। दैत्या मूढ करून देवा हाती मारवून, स्वर्गी पाठविले देवगण। पंचमाध्यायी हे कथा। समूळ होऊनी भक्तिरसे, दत्ता अर्जुन भेटतसे, दत्त बिभत्स रूप दावितसे, न विटतसे अर्जुन। दत्ते मनोरथ पुरविता, अर्जुन बसे गादीवरता, त्याच्या राज्याची व्यवस्था षष्ठाध्यायी वर्णिली। स्वारस्य विषयांचे जाऊन अर्जुन विरक्त होऊन, दत्तापाशी येऊन करी स्तवन नानापरी। त्या नृपांतकरणा पारखून दत्त दे आश्वासन, मग नृप करी प्रश्न, हे कथन सप्तमाध्यायी। गुरु सुरेंद्र संवाद, 7 गाथेचा अनुवाद, शिल्पज्ञ कथा विशद, जन्मांतर तयाचे। एक रेवा तटस्थ ब्राह्मण, कामशास्त्र प्रवीण, तो अनुक्रमे घे निर्वाण। अष्टमाध्यायी हे कथा।
गायत्री जापक सुशीलास, पीडिती 7 राक्षस. श्री दत्त भेटोनी त्यास, मंत्र देऊनी घालवी. प्रामाणिक विष्णुदत्त, भूते तया दाविला दत्त, दत्त तया मुक्त करीत. नवमाध्यायी हे कथा. जो उपजल्यापासून रोगे ग्रासीला ब्राह्मण, कर्मविपाक सांगून त्या दे जीवन विष्णुदत्त. फल दाऊनी औषध पाजिले, झोटिंगाचे बंधन केले. शास्त्रतत्व कथिले. 10व्या अध्यायात. जीवा विविध भ्रमण, कर्मयोगे करून गर्भवास निरूपण, अवस्था लक्षण यथार्थ. पुत्र चतुर ज्ञानी असून जड होई भिवून, विष्णुदत्त त्या दे आश्वासन. 11वे अध्यायी हे कथा. सृष्टीक्रम कथन. व्यष्टी समष्टी लक्षण, विक्षेप आवरण सदाचरण गुरुसेवा. त्याक्रमे श्रवण मनन, परोक्षापरोक्ष ज्ञान, जीवरूप कथन हे वर्णन 12व्या अध्यायात. वाक्य विवरण पूर्ण. षडलिंगाचे कथन, प्रत्येकाचे लक्षण, तत्वम पदार्थ लक्षणही. तो विष्णू आत्मा तत्पदार्थ, जीव हा त्वम पदार्थ, लक्षले यांचे ऐक्य यथार्थ. 13व्यात असे हे. जे स्वर्गोपविष्ट देवाही, सुख ठावे होत नाही. अष्टांग योगे तेही, मिळे निश्चित अभ्यासे. हे नृपा सांगे दत्त, यम नियमासन यथार्थ. प्राणायामादिक समर्थ 14व्यात बोलिला. सांगे अवधूत ज्ञान, सजातीय प्रत्यय लक्षण, विजातीय निरसन, निदिध्यासन यथार्थ. दत्त दावी अभ्यास मार्ग, तसा राजा करी सांग. समाधिस्थ हो मग. 15व्यात हे कथा. जो अभ्यस्त योग, त्याचे दार्ढ्य करवी मग. दत्त म्हणे असंग, प्रारब्ध भोग अर्जुना. आला अर्जुन स्वनगरी, समुद्राचा गर्व हरी. यज्ञ दानादिक करी, षोडशांतरी हे कथा. नृप तो यज्ञ करी, तेणे देव भीती अंतरी. अतिथी होऊन रवी ये द्वारी, राख करी वृक्षांची. राजा धर्मिष्ठ असून दैवे वसिष्ठ कोपून, शाप दे हे कथन 17व्या अध्यायात. स्वधर्माने मरण, दत्तापाशी मागे अर्जुन. रुचिकाचे आख्यान, विधीने लग्न सत्यवतीचे. वाखाणी भविष्य भृगुमुनी, शिव झाला जमदग्नी. विश्वामित्र झाला मुनी. 18व्यात हे कथा. राम धाकुटा पुत्र जमदग्नीचा, अवतार विष्णूचा. निरोप मानून पित्याचा, तोडी मातेचा गळा तो. त्या परशुरामे ख्यात केली, रेणुकेला वाचविली. पित्याची सेवा केली. 19व्या अध्यायी हे. देवयन महत्त्व ठेविती, त्या देवांची केली स्तुती. मुनिगृही ये भूपती, आतिथ्य करी मुनी त्याचे. राजा विधिवशे भुलून, चाले धेनुस घेऊन. त्यावरी धावे भृगुनंदन, हे कथन 20व्यात. श्री विष्णू कलेयम असे मानून, युद्ध करी अर्जुन. रामे परशु धरून, भुज तोडून टाकिले त्याचे. राम करी अर्जुनाचा नाश, पिता म्हणे दोषी त्यास. राम जाई तीर्थाटनास. 21व्या अध्यायी हे. अधर्माते स्वीकारून जमदग्नीची मान तोडिती अर्जुनाचे नंदन. करी आक्रंदन रेणुका. ते क्षणी राम वनातून येई दुःखी होऊन, करी शत्रूचे हनन. हे निरूपण 22व्यात. मग परशुराम मायबापासी घेऊनी भेटे दत्तासी. रेणुका स्तवी दत्तासी, रेणुकेसी स्तवी दत्त. आवश्यक करून रेणुका सिद्ध होऊन, करी सहगमन. हे निरूपण 23व्यात. तत्सुत राम करी क्रिया, पूजी दत्ताचार्या. दत्त पुन्हा दावितया, मायबापासी ते क्षणी. क्षत्रिय हनन करून, राम कश्यपा दे भूदान. राहे समुद्र तीरी जाऊन. हे कथन 24व्यात. पुत्र तोची सांगे पित्यासी, गालवे अश्वदेवनी ऋतुध्वजासी. नेला यज्ञ रक्षणासी, पाताल केतुसी तो वेधी. तो तीव्र बाणासह गेला पाताळी.
राजा मागे चाले त्यावेळी, तया मदालसा भेटली. 25व्यात हे कथा. ती सुता गंधर्वाची, सखी करवी गुरुची, भेटी करवुनी भूपाची, भार्या साची जाहली. दैत्या निर्दाळुनी, भूप ये पुरासी, कपटी फसवी मदालसेसी, तिने देह दिला अग्नीसी. 26व्यात हे कथा. तो नृप स्त्रीच्या विरहे, भोग सोडुनी वनी राहे. अश्वतर नाग सुतस्नेहे, नाग तत्स्नेहे दुःखी होती. दुःखास्पद सुत पाहुनी नाग, सरस्वती वरे मग. शिवतोषे मदालसेला अव्यंग, मिळवी हे 27व्यात. नृपा शेषाने पाताळी आणून, स्ववृत्त सर्व सांगून, दे मदालसा दान. पूर्ववत तिला पाहून नृप हर्षे. दिसे इंदिरे परी, तिला नृप घेऊनी पुरा आला. एक पुत्र तिला झाला, बोधी त्याला 28व्यात. नरेंद्र मूर्ख पुत्र जाणून, करी शोक अनुदिन. मग तया सांगे नंदन, माता हे ज्ञान दे आम्हा. वैरस्य ते मानून, मदालसेवरी नृप कोपून, प्रवृत्ती मार्गाचे स्तवन करी 29व्यात. ते अयुक्त जरी तरी, मदालसा स्वीकारी. अलर्काला व्यवहारी, हुशार करी नृपाज्ञेने. साम्राज्य अलर्काचे पाहून, त्याला विरक्त करावा म्हणून, सुबाहू करी रण हे कथन 30व्यात. ते दुस्सह दुःख पाहून, करी अलर्क पलायन, मातृवचन स्मरून. भेटे येऊन श्रीदत्ता, त्या दुःखा ते वारून, अलर्का प्रबुद्ध करून, दत्त उपदेशी ज्ञान हे कथन 31व्यात. सांगे तत्वज्ञान अत्रेय, मनोभंग वासनाक्षय, यांचे सुगमोपाय योगीराय अलर्काते. त्या अद्वितीयात्मक दर्शन व्हाया अष्टांग योग साधन, सांगे सयुक्तिक अत्रिनंदन. 32व्या अध्यायी. तद्विष्णो परमं पदम, असे सांगे जे वेद, ते कळावे विशद, म्हणून धारणाभेद सांगे दत्त. योग पदरी पडावा म्हणून अभ्यासाचे दोषगुण, दत्त करी निरूपण. 33व्या अध्यायी. सुविरक्त व्हावे म्हणून अणिमादी सिद्धींचे वर्जन, सांगे दत्त नृपाज्ञान सगुणागुण भेदाने. योग मंद न व्हावा म्हणून दत्त सांगे योगचर्या लक्षण, भिक्षेचेही वर्तन. 34व्या अध्यायी. सांगे परमयोग साधन, अनाहताचे अनुसंधान, करावया स्थिर मन, प्रणव ध्यान सांगे दत्त. नृपोदंत सांगे विशद, 3.5 मात्रांचा भेद, क्रममुक्ती पद. 35व्या अध्यायी. भूपास सांगे दत्त, मृत्युज्ञान वर्षाचे आत, योगी लावावया चित्त, शीघ्र विरत व्हावया. सर्वदा योग करिता, मध्येच मृत्यू येता, म्हणे ये क्रममुक्तता. 36व्यात श्रीदत्त. नृप परमानंद पाऊन, करी दत्तगुरूचे स्तवन, बंधूंचे उपकार मानून, भक्तिरस प्रकटवी. अदृश्य रूपाहून सुगर अधिक मानून, अलर्क करी स्तवन, हे कथन 37व्यात. तो भ्रांती वारून, नृप दत्ताज्ञेने येऊन, स्वबंधूस भेटून, आत्मज्ञान निवेदितसे. अनसूयू सुबाहू, काशीराजासी बोधून जाई वनासी, पुत्रा राज्य देऊनी वनासी, अलर्क ये 38व्यात. पुरुरव्याचा लेख, आयुनाम पुण्यश्लोक, पुत्र नाही म्हणून करी शोक. होई सेवक दत्ताचा, तो वय प्रमाण बरेच, दत्तसेवेत करी खर्च, मिळवी प्रसाद साच, कथन हेच 39व्यात. राजा दिव्य फळ दे राणीला, तिला गर्भ राहिला, तिने स्वप्नी देव पाहिला, शौनके कथिला तदभिप्राय. महावीर्य हुंडासूर, गर्भा माराया हो सादर, दत्तप्रसादे जन्मला कुमार, हा प्रकार 40व्यात. दानव मोहन घालून, नगरी पोरा नेऊन, माराया दे त्याचे रक्षण, अत्रिनंदन करिता झाला. दत्तेच रक्षिला म्हणून वसिष्ठाचे हाती मिळून, नहुषाचे झाले रक्षण, हे 41व्यात.
ते चक्षुर्बंधन मोहन नासता राणी उठून पुत्रा ते न पाहून दुःखी होऊन प्रलापी. आयुराजा तेथे येऊन सर्वा धिक्कारून शोक करी दारुण. 42व्यात हे कथा. दुःखित राजा जाणून दत्त नारदा दे पाठवून. नारद तेथे येऊन सांगे ज्ञान रायासी. अस्वतंत्र आपणा जाणून राजा राणी करीती स्तवन. श्री दत्ताचे हे कथन 43व्यात. वनात नहुष जाऊन आकाशवाणी ऐकून वशिष्ठापाशी येऊन घे जाणून सर्व ते. देव द्विज पीडकासुर त्या माराया चाले कुमार. त्याचे साह्य करीती सूर. हे 44व्यात. सोडी प्राणहारक बाण दैत्य सैन्य मारून. नहुष तो निर्भत्सून मारी झुंझुन हुंडासुरा. ख्याती सोमवंशाची करून अशोक सुंदरीस वरून. मायबापा भेटे तो येऊन. हे 45व्यात. विनविता गुरुसी गुरु सांगे दीपकासी. ययाती वरी देवयानीसी केली दासी शर्मिष्ठा. पुरुपकार जाणून त्या दे ययाती सिंहासन. दुःखे यदू वनी जाऊन दत्ता भेटे 46व्यात. त्या शून्य वनी असून निर्भय भावयाचे कारण पुसता करी कथन तत्वज्ञान अवधूत. स्वभावोदित गुण घेतले म्हणे गुरुपासून. पृथ्वी वाताकाश शिक्षण सांगे 47व्यात. त्या राजासी सांगे अवधूत. जलशिक्षणे झालो पूत. अग्निशिक्षणे वीट घालवून नीट राहिलो. ह्या जाग्रदादी अवस्था सोडाया चंद्रार्क गुरु केले म्हणे म्या. कवळा गुरु स्नेह सोडाया 48व्यात दत्तवदे. म्हणे वांछा सोडाया आर गुरु. गांभीर्यार्थ समुद्र गुरु. रूप सोडाया पतंग गुरु. सार घ्यावया गुरु मधुकर. स्त्रियेस सोडाया गज गुरु. भिक्षार्थ मधुहर गुरु. गीत रस सोडाया मृग मत्स्य गुरु. हे 49व्यात. मनस्समाधानार्थ गुरु केले हे यथार्थ. पिंगला वेश्या बाळख्यात कुरर म्हणजे टिटाऊ. गुरु मी केले म्हणे दत्त. स्त्री कंकण शर्प शराकार ख्यात. पेशस्कार कोळी देह विश्रुत. 50व्यात बुद्धिबळे. विविध धर्मान्वित ज्ञान भक्तिरस भरित हे असे दत्तचरित. मूर्तिमंत ब्रह्मकी. ब्रह्म ते अरूप असून कोणा न ये दिसून. करिता उपनिषदांचे श्रवण मनन ध्याने न कळे. मंदा विशेषे करून नुमजे औपनिषद ज्ञान. त्याकरिता हे लेखन करवी अत्रिनंदन दयाळू. श्री विष्णू जगतपालका. जय विधे जगत्कारका. जय शंभो जगत्तारका. चित्तहारका तुझ नमो. तू आर्य संरक्षक. तुची अनार्य शिक्षक. तुची हे ग्रंथ कौतुक. करविसी लोक तारावया. परात्पर परम ज्योती. तुची परब्रह्ममूर्ती. कोण जाणे तुझी गती. स्वयं ज्योती तू श्रीदत्त. विहार तुझा स्वभक्त हृदयात. तू भक्ताधीन सतत. मी मागतो पसरून हात. ह्या ग्रंथी सतत सानिध्य ठेवी. तूच मंदानुग्राहक. तुची वक्ता श्रोता पृच्छक. तुची चालक भासक. होसी ग्रंथ ग्राहक. निर्मत्सर. कधी पद्मिनी बोलावी भ्रमरा. कधी चंपक फिरवी माघारा. धरुणी ह्या विचारा एवढा पुरा केला लेख. त्रश्वी क्षिती. मी ते शालिवाहन शके कलौ. अभ्राभ्राक्ष. मी ते क्षिप्रातटे ग्रंथोयमुद्गतः इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती कृतं श्री दत्तमाहात्म्य संपूर्णं. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.